की जेव्हा आपण डिफेन्स सिस्टम्स आहेत त्या डिफेन्स सिस्टम म्हणजे तिथं बंद पडल्या तर आपल्या या देशाची कशी परिस्थिती असेल तशी लोकशाहीच्या बाबतीत ती CCTV बंद पडल्यासारखं आहे. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याच्यावर कारवाई करा आणि काय एक्झॅक्टली झालं हे आम्हाला सांगा असं आम्ही विनंती केलेली आहे. तुम्ही अजून एक हडपसरमधला व्हिडिओ ट्विट केला आहे की काही पदाधिकारी जे आहेत ते एजंट आतमध्ये आला ते आरोप करतायत. नाही आता हे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही झालेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काही लोक आज जाऊन दंगा घालण्याचा प्रयत्न तिथे केला आहे. पण आमचे कार्यकर्ते काही सोपे नाहीत, साधे नाहीत. ते निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं त्या लोकांना. त्यामुळे कुठेही जर हाणामारी नाहीतर दडपशाही जर केली जात असेल तर आम्ही तिथं दक्षता घेत आहोत आणि त्या लोकांना उत्तर पण देत आहोत. तुम्ही बारामतीच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक व्हिडिओ बाहेर काढले पैसे वाटपाना. त्यानंतर आता तुमचे आरोप सुजय विखेंनी केले की 2019 मध्ये बारामती ॲग्रोची काही लोक पाकिटं वाटप होती. कसं तुम्ही? हे बघा, मला उत्तर देण्याचं कारणच नाही. तिथं पोलिसांनीच त्याच्यामध्ये त्या जो काही त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असं कुठेही काही घडलेलं नाही. ते तिथं मी सुजयदादाला पाठवून देतो. ते त्यांनी तिथं वाचावं आणि बघावं. उगाच हवेतल्या गोष्टी करू नये. आता त्यांनी मी जे ॲलिगेशन केलेलं आहे की भाजपचा जो तिथं पदाधिकारी आहे तो पैसे वाटतो त्याबद्दल ते काय बोलले नाही. म्हणजे कदाचित ते स्वीकारत आहेत की पैसे ते म्हणजे भाजप तिथं वाटत आहेत.